या प्रसारक संस्था आणि संकल्प सेवा मंडळाचं आता शिक्षण महर्षी बोलायला लागेल. शिक्षण महर्षी देवराम भोईर डिग्री कॉलेजचं उद्घाटन आज झालं असं मी जाहीर करतो. KG to PG हे ध्येय त्यांनी उराशी बाळगलं होतं आणि 1972 साली त्याने एक छोटंसं रोपटं लावलं आणि त्याचं आज आपण पाहतो एक वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. आज अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट क्लासरूम आहेत, हायटेक सुविधा असलेली कम्प्युटर लॅब आहे, संदर्भ ग्रंथांनी संपन्न ठाण्यातलं सर्वात मोठं ग्रंथालय देखील इथं आहे. आमचे शिक्षण मंत्री इकडे आहेत. शिक्षण मंत्री मी आता नाशिकला जातोय, पोलिसांचा कार्यक्रम आहे, तुम्ही शुभेच्छा बरोबर व्यवस्थित द्या. सायन्स लॅब आहे, विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट्स सेंटर आहे, विद्यार्थ्यांसाठी पुढील भविष्यासाठी कॉलेज प्लेसमेंट आणि करिअर गायडन्स कक्ष देखील आहे. संपूर्ण कॉलेज परिसरामध्ये CCTVच्या देखरेखीखाली नवीन असं क्रीडा सुविधा, स्वच्छ कॅफेटेरिया, स्वयंपाकघर सगळं आहे. आणि पुढचे अभ्यासक्रम जे आहे BSc IT, B फार्मसी, मास मीडिया अभ्यासक्रम, एक चांगलं विजन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. खरं म्हणजे आपण जर 72चा काळ बघितला तर त्यावेळेस अशी मोजकी कॉलेज होती. मला वाटतं सतीश प्रधान साहेबांचं एक ज्ञानसाधना कॉलेज नंतर आलं, बेडेकर कॉलेज होतं आणि त्यानंतर हायवेच्या तिकडे कुठलं कॉलेज नाही, इकडे पण काहीच नाही आहे. आणि माझी वेळेला ज्युनियर परंतु डिग्री कॉलेजची आवश्यकता लक्षात घेऊन त्यावेळेस मी बघत होतो की धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि शाळा प्रवेश KG to PG प्रवेशासाठी स्वतः दिघे साहेब त्या संस्थेमध्ये जाताना आम्ही पाहिलेत आणि आम्ही त्यांच्यासोबत देखील जायचो. पण त्यावेळेस त्या काळामध्ये एक सुरुवात करणं या शैक्षणिक, आज पुढं संजय आहेत, भूषण आहेत, हे सगळं पुढं त्यांची परंपरा पुढं नेत आहेत. या आणि आज जर आपण पाहिलं तर जग बदलतंय, सगळं स्पर्धात्मक काळ आहे, कॉम्पिटिशन आहे. अशा कॉम्पिटिशनमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचं शिक्षण मुलांना मिळणं ही काळाची गरज आहे. आज केसरकर इकडे आहेत. आपल्याला मी सांगू इच्छितो, राज्य शासनाने देखील शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल प्रस्तावित केलेत आणि आमूलाग्र बदल, परंतु आज त्या काळची परिस्थिती वेगळी होती. आज चांगल्या टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. आज आपल्या राज्यातल्या देखील शाळा मॉडेल स्कूल करणं, चांगलं डिजिटल क्लासरूम करणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, चांगल्या लॅब असल्या पाहिजे, सगळं अतिशय अत्याधुनिक असलं पाहिजे. ही काळाची गरज आहे आणि म्हणून ही काळाची गरज लक्षात घेऊन या ठिकाणी जसं महाराष्ट्राला शिक्षणाचा वारसा आहे, स्त्री शिक्षणासाठी वारसा घेतलेल्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे मी गेल्या आठवड्यामध्ये साताऱ्यातल्या त्या गावी गेलो होतो आणि केसरकर साहेब बघितलं मी. त्या काळात सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे काम केलं, परिस्थिती फार अवघड होती आणि अशा परिस्थितीमध्ये या शैक्षणिक विभागामध्ये काम करणं सोपं नव्हतं. आणि म्हणून आताचा काळ बदलला आहे, सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्यात, सगळं सोपं झालं आहे, परंतु त्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अवघड होत्या. आज मुंबईच्या लगत असलेलं ठाणे शहर, आज ठाणं बदलतं आहे. आताच आम्ही सेंट्रल पार्कचं, ग्रँड सेंट्रल पार्कचं उद्घाटन करून आलो आणि त्या ठिकाणी मोठं 20 एकराचं बाजूलाच मोठं उद्यान आहे आणि आज आपल्या ठाणे शहरामध्ये चांगले रस्ते होत आहेत,
पाणी आहे, दिवाबत्ती आहे, मेट्रो चालू आहे, मेट्रोचं काम सुरू आहे, असे अनेक प्रकल्प आपले सुरू आहेत. हां 12 एकरचं मैदान, तेही आपल्याला मुलांना खेळायला पाहिजे. शेवटी खेळण्याशिवाय काय चालणार. आणि म्हणून या ठिकाणी जे शेवटी तुम्हाला आज आपण मुलांमध्ये पोटेन्शियल आहे, टॅलेंट आहे, पण त्यांना मैदान पाहिजे ना. आणि म्हणून अशा प्रकारचे ज्या काही सुविधा आहेत, मला संजयनी पत्र दिलेलं आहे, नक्की आपल्याला त्याचा प्रामुख्याने सकारात्मक विचार करावा लागेल आणि मैदानं देखील या ठिकाणी आपल्या मुलांसाठी उपलब्ध करून द्यावी लागतील. आणि म्हणून मी जास्त बोलत नाही, मला कार्यक्रमाला जायचं आहे, परंतु एवढंच सांगतो की अगदी KG to PG आपलं जे काही स्वप्न आहे ते आपण आज डिग्री कॉलेजच्या माध्यमातून पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करताय. मुख्यमंत्री म्हणून मी आपल्या सोबत आहे, काही काळजी करू नका. आपल्याला लागणारं सर्व सहकार्य महापालिकेकडून, राज्य सरकारकडून मिळेल. कारण धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि आपण सगळे एका जे संबंध आपले जे होते ते मला माहीत आहेत. आणि म्हणूनच मी आपल्याला आजच्या या अतिशय चांगल्या देवराम भोईर डिग्री कॉलेज याच्या उद्घाटन प्रसंगी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. बऱ्याच वेळापासून आपण इकडे थांबलेला आहात, तुम्हाला देखील धन्यवाद देतो. आपल्याला बराच वेळ इथं थांबावं लागलं त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो. पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.